नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया EIH असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 930 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 3000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 992.45 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 413.80 रुपये आणि या कंपनीने आपले शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 82%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 6 रुपयाचा फायनल डिव्हिडंड आणि 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि या कंपनीने फायनल डिव्हिडंड आणि बोनस शेअर देण्यासाठी एक्स-डेट ठेवली आहे 13 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 6,960 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 6,966 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 5,205.55 रुपये आणि डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 24.66%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 790 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 43,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 826.75 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 390 रुपये आणि LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 91.08%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 9 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 23 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया NTPC लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 396.55 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 4,00,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 399.50 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 199.50 रुपये आणि NTPC लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 88.83%चे रिटर्न दिले आहे आणि NTPC लिमिटेडने 3 रुपये 25 पैसे म्हणजे 3.25 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी NTPC लिमिटेडने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 7 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 344.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 348.75 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 179.81 रुपये आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 77.90%चे रिटर्न दिले आहे आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 2 रुपये 75 पैसे म्हणजे 2.25 रुपयाचा फायनल डिव्हिडंड
अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 16 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.